नमस्कार. कदाचित तुम्ही रात्री जागून फुटबॉलच्या गेम्स बघत असाल, फुटबॉलचे मॅचेस बघत असाल. मग अर्थात प्रीमियर लीग असतंच, ला लिगा आहे, हे सगळे तर गेम्स आहेत. पण आता वर्ल्ड कप पण चालू आणि साधारणपणे जेव्हा कुठचाही असा एक इव्हेंट असतो, मग ऑलिम्पिक्स असतं किंवा फुटबॉल वर्ल्ड कप असतं, तेव्हा आपल्याकडे चर्चा खूप सुरू होते की अरे आपला देश कधी तिथे खेळणार, आपला भारत का त्याच्यात नाहीये. पण हे साधं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या मुंबईमध्ये काय होतं जरा जाणून घ्या. आमचं जे एक मुंबई फुटबॉल असोसिएशनचं नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ आहे, बँड्रामध्ये कदाचित हे मुंबईतलं एकमेव एवढं प्रॉपर फुल साईज आता मैदान राहिलेलं आहे जे फुटबॉलसाठी आरक्षित होतं. झालंय असं की गेले 10 वर्ष जे आम्ही हे फुटबॉल ग्राउंड वापरत आलेलो आहोत, एकमेव ग्राउंड आहे, चांगलं ग्राउंड आहे, तिथे अनेक फुटबॉलचे गेम्स झालेत. आता ह्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये भाजपला ही बुद्धी सुचलेली आहे की नाही, 1980च्या सालात किंवा 79 सालात तिथे भाजपचं एक अधिवेशन झालं होतं आणि तेव्हा अधिवेशन झालं होतं जवळपास 40 वर्षापूर्वी. म्हणून आत्ता हा प्लॉट बरोबर घ्यायचा आणि तिथे कन्व्हेन्शन सेंटर करायचं. कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आला, तिकीटं आली, एक मोकळं मैदान घेऊन त्याच्यावर बिल्डिंग बांधणं आलं आणि हे सगळं करून एका भाजपच्या मोठ्या नेत्याचं नाव द्यायचं. पण हे तुम्ही जरा विचार केला पाहिजे की आपण जेव्हा एखादं कन्व्हेन्शन सेंटर बांधतोय, बाजूलाच हॉस्पिटल आहे, गल्ली छोटी आहे, बरं अवतीभोवती एवढी सगळी जागा आहे, जसं NMACC BKC मध्ये आलेलं आहे, दुसरीकडे समोर रंगशारदा आहे, आजूबाजूचे प्लॉट्स आहेत, तिकडचे प्लॉट्स घ्या. तसं तर मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मैदान घेतलं पाहिजे, आपलं शिवाजी पार्क शिवतीर्थ घेतलं पाहिजे. हे काही लॉजिक होतच नाही ना. पण एका बाजूला आपण मोठ्या मोठ्या बाता करतो की आपण 2047 साली काय विकसित भारत होऊ आणि अमुक होऊ तमुक होऊ, ऑलिम्पिक्समध्ये आपण जाऊ, फुटबॉल वर्ल्ड कप खेळू. पण दुसऱ्या बाजूला फुटबॉलची मैदान असतील आणि प्रामुख्याने तुम्ही विचार करा, मुंबईची मोकळी जागा, मुंबईची मैदानच आपण घेऊन जर तिथे कन्व्हेन्शन सेंटर किंवा इमारती बांधायला लागलो तर तरुण मुलं मुली, तरुण मुंबईकर जाणार कुठे? हा प्रश्न काही फक्त फुटबॉलचा नाही किंवा फुटबॉलपटूंचा नाही, हा प्रश्न तुमच्या आमच्या मुंबईचा आहे, मुंबईच्या मोकळ्या मैदानांचा आहे, मुंबईच्या मोकळ्या श्वासाचा आहे. मागच्याच आठवड्यात आपल्याला आठवत असेल, मागच्या महिन्यात जो आपण लढा दिला होता, तो रक्तपेढ्या जो आहेत त्या प्रायव्हेटाईज न करण्यावर होता, तो आपण जिंकलो. 3 मैदानं आहे ना इमारतींमध्ये कन्वर्ट करायची होती, त्याच्यातून 2 आपण वाचू शकलेलो आहे. एक हे जे मैदान आहे त्यांनी बदला म्हणून किंवा भाजपचा डोळा म्हणून त्यांनी हे कन्व्हर्जन सुरू केले. अर्थात जर आपण सगळे एकत्र आलो तर हे आपण रोखू शकतो. हा लढा फार मोठा आहे. आपण मुंबईकर असाल, आपण महाराष्ट्रातले नागरिक असाल, आपण या देशातले नागरिक असाल, आपण फुटबॉलपटू असाल किंवा फुटबॉलपटू नसाल, कदाचित तुम्हाला खेळ आवडत असेल किंवा नसेल, पण इन प्रिन्सिपल आपल्याला आपलं मैदान वाचवायचं आहे. हे करण्यासाठी तुम्हाला तुमचा आवाज उठवायवाच लागेल. मीडियावर असेल, सोशल मीडियावर असेल, जेव्हा जेव्हा आमचे आंदोलन तिथे असतील तेव्हा जर तुम्ही आलात तर आम्हाला मदत होईल. आपले प्रधानमंत्री महोदयांना सांगा, आपले मुख्यमंत्री महोदयांना सांगा की हे मैदान जे फुटबॉलपटूंचं आहे, लहान मुलामुलींचं आहे. मुळात मैदानं आणि सभा हे नातं वेगळं आहे, पण याचा हा अर्थ नाही की आपण ते मैदान ढापलं पाहिजे. उलट त्या खेळासाठी, त्या मैदानासाठी, त्या शहरासाठी आपण काय चांगलं करू शकू हा विचार करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करत आहे की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि हे मुंबईचं मैदान जे आहे ते वाचवण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी.